नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. सतीश व्हिडिओग्राफर आपल्याबरोबर आहेत. आपला पश्चिमेकडचा शेजारी पाकिस्तान याची परिस्थिती दिवसेदिवस अधिकाधिक अत्यवस्थ होत चाललेली आहे. अगदी लहान गोष्टींपासून आपण सुरुवात करू. कालचीच बातमी आहे, की पाकिस्तानमध्ये स्वात नावाची एक नदी आहे. लहानशी नदी आहे, सिंधूला मिळते पुढे जाऊन. त्या स्वात नदीमध्ये प्रचंड पूर आलेत. कारण तिथे पावसाने धुमाकूळ घातलाय. त्यात पुन्हा भारताने आपले चिनाब आणि झेलम या नद्यांच्या धरणांचे दरवाजे उघडून टाकल्यामुळे पाकिस्तानात प्रचंड प्रमाणावर पूर आलेले आहेत. स्वातचा पूर भारताने नाही आणलेला, तो स्वतंत्र आलेला आहे. तर त्या स्वातला 18 लोक, एकाच फॅमिलीचे 18 लोक टुरिझम म्हणून गेले होते आणि त्या पुरात ते सापडले आणि सगळेच्या सगळे वाहून गेले. त्यातले 5 जणांची प्रेतं मिळाली, उरलेल्यांची प्रेतं सुद्धा मिळालेली नाही. कारण सरकारने मुळे त्यांना वाचवण्याकरता काही प्रयत्नच केले नाहीत. त्यांच्याकडे ती पद्धतच नाहीये. कारण मानवी जीवनाला किंमत देणं ही साधारण पद्धत त्यांच्याकडे नाहीये. असंही बहुसंख्य लोकांना मृत्यूनंतरच्या जीवनाची भयंकर इच्छा असल्यामुळे ते असल्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. ही अगदी एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या तिथे महागाईने कहर मांडलेला आहे. कारण तेलाची उपलब्धता तिथे आता संपलेली आहे. तेल खूप महाग होत चाललेलं आहे, इंधन तेल. तेल महाग झालं की सहसा सगळ्याच गोष्टी महाग होतात. त्यामुळे तो प्रकार तिथे चालू झालेला आहे. खूप महागाईने पॉप्युलेशन सगळ्या त्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. आणि हे ऐन भरात असताना ऑपरेशन सिंदूर आपण रद्द केलेलंच नाहीये. आपण थांबवलेलं नाहीच आहे. त्यामुळे पुन्हा केव्हा आपण त्यांच्यावर हल्ला करू हे त्यांना सांगता येत नाहीये. त्यांनी ते घाबरलेले आहेतच. आपल्याकडनं हल्ले कमी म्हणून इराणनी त्यांना धमक्या दिलेल्या आहेत, की तुम्ही अमेरिकेच्या मांडीवर बसून आमच्या विरुद्ध ज्या कागाळ्या केल्या. इराणचा तर असाच त्यांच्या विरुद्ध आरोप आहे, की तुम्ही अमेरिकेला जागा दाखवून दिल्या, की कुठे बॉम्बिंग करायचं. आमच्या ज्या न्यूक्लिअर इन्स्टॉलेशनवरती अमेरिकेने बॉम्बिंग केलं, ते तुम्ही सांगितल्यामुळे केलेलं आहे. त्यामुळे अमेरिकेशी एकदा भांडण संपलं, की तुम्हाला बघून घेतो अशा धमक्याच पाकिस्तानला मिळालेल्या आहेत. म्हणून तिकडून त्यांच्याकडे अशांतता आहे. पण सर्वात सध्याचं गाजते प्रकरण ते बलुचिस्तानमधलं. बलूच लिबरेशन आर्मीचे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, त्यांनी तर कहर मांडलेला आहे. बलुचिस्तानमधल्या अनेक प्रसिद्ध शहरांचा ताबा आता पूर्णपणे बलूच लिबरेशन आर्मीकडे आहे. आत्ताच मुस्तांग मस्तांग नावाचं जे त्यांचं एक जिल्हा आहे बलुचिस्तानमधला, त्या जिल्ह्याच्या मुख्यालयावरती यांनी बलूच लिबरेशन आर्मीने हल्ला केला. पाकिस्तानी सैनिक अक्षरशः पाठीला पाय लावून पळून गेलेले आहेत. हे मुनीरचे जे सगळे सैनिक आहेत ना, त्यांना लढता येत नाही. त्यांना फक्त निरपराध बलुचांवरती अत्याचार करता येतात आणि ते अत्याचार अनेक करता यावेत म्हणून मुनींनी पार्लमेंटमध्ये कायदा पास केलाय, की आता आम्हाला बलुचिस्तानमध्ये मार्शल लॉ सारखे सगळे अधिकार मिळाले पाहिजेत. आम्हाला त्यांच्यावरती आरोप ठेवण्याकरता काहीही पुराव्याची गरज नाही. उचलायचं, पकडायचं, डांबून ठेवायचं किंवा मारून टाकायचं. म्हणजे आधी ते करतच होते. आता त्याला कायदेशीर अधिष्ठान त्यांनी घेतलेलं आहे. एकूण ते जेवढे अत्याचार बलूच लोकांवरती करतील, तेवढा बलूच लिबरेशन आर्मी आणि त्यांचे बाकी जे सहकारी पक्ष आहेत, त्या सगळ्यांचा त्यांच्यावरती होणारा हल्ला अधिकाधिक तीव्र होत जाईल, यात काहीच शंका नाही. आणि ते चालूच असताना दुसरीकडनं खैबर पख्तूनख्वा म्हणजे ईशान्येकडे जे पाकिस्तानच्या आहे, म्हणजे अफगाणिस्तानची जी बॉर्डर आहे, तिथून त्यांच्यावरती प्रचंड हल्ले सुरू झालेले आहेत. खैबर पख्तूनख्वाचे तालिबानचे सैनिक आता येऊन पाकिस्तानच्या सैन्याला ठोकायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सैन्य तिथनं सुद्धा पळतंय. मध्ये एक व्हिडिओ आला होता, की बुलेट प्रूफ जॅकेट घातलेले सैनिक सुद्धा पळून गेले. मग त्यांना लढायचंच नाहीये. त्यांना अजिबात जायचं नाहीये. तिसरी गोष्ट, पाकिस्तानामध्ये सैन्यातले जे अधिकारी आहेत, जे पंजाबी नाहीयेत, त्या सगळ्यांची अशी पक्की धारणा आहे, की आपल्याला मुद्दाम बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये पाठवतात, म्हणजे मरायला आपल्याला पाठवतात आणि मलाई खायला सगळे पंजाबी सैनिक अधिकारी आहेत. त्यामुळे सैन्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. मिर्झा म्हणून एक जनरल आहेत, त्यांनी तर मुनीर यांना आव्हान देण्याचंच बाकी ठेवलंय. त्यामुळे मुनीर यांनी जी काही भानगड चालवलेली आहे, ती अतिशय पाकिस्तानच्या अंगाशी येते आणि स्वतःच्या अंगाशी आलं, की नेहमी भारतावर ढकलायचं, ही तर त्यांची जुनी पुराणी नीती आहे. त्याप्रमाणे मुनीर यांनी सुरुवात केली, की काश्मीरच्या लोकांशी आपल्याला सहानुभूती आहे. आपल्याला काश्मीर मुक्त केला पाहिजे आणि ते मुक्त करण्याच्या विरुद्ध भारत आहे. त्यामुळे भारताशी आपल्याला आता लढाई केली पाहिजे. अरे भारताशी परवा लढाई झाली नाही, नुसती चकमक झाली, त्याच्यात तुला पळून जायला लागलं आणि बंकरमध्ये लपून बसायला लागलं आणि नंतर जाऊन अमेरिकेचे हातपाय पकडल्यानंतर, सौदी अरेबियाच्या फैजलचे हातपाय पकडल्यानंतर भारताने तुम्हाला शस्त्रबंदी काही काळ जाहीर केली. म्हणून तुम्ही वाचलात तरी, नाही तर तुम्ही कधी मराल सांगता येत नाही. भारताने नुकतंच एक नवीन बंकर बस्तर
हत्यार सुद्धा डेव्हलप केलेलं आहे, बॉम्ब. तो बॉम्ब टाकला की मुनीर कुठल्याही बंकरमध्ये बसला तरी तो बर्स्टच होणार आहे. त्यामुळे आता फारसं तिथे काही घडेल चांगलं असं वाटत नाही. अशी बातम्या आहेत की पाकिस्तानमधनं लाखो लोक देश सोडून पळून चाललेत. कारण त्यांना माहिती आहे हा देश फार दिवस टिकणारा नाहीये आणि असा देश जेव्हा पडतो, असं शासन जेव्हा पडतं, तेव्हा ते अतिशय अनार्की किंवा अनागोंदी प्रचंड माजते आणि खूप जास्ती प्रमाणावर तिथे मारामाऱ्या, खून, दरोडे या सगळ्याला ऊत येणार आहे. आणि वाचवायला कोणी नाहीच आहे. पाकिस्तानचेच एक विरोधी पक्ष नेते होते, आहेत म्हणजे अजून फजलुर रहमान, त्यांनी तर पार्लमेंटमध्येच सांगितलंय की बलुचिस्तानमध्ये अनेक जिल्हे असे आहेत की जिथे पोलीस तर कधीच पळून गेलेत, सैन्य सुद्धा जायला धजावत नाही. मध्ये एक गाडी सुद्धा त्यांनी उडवून दिली, एक सैन्याचा काफला उडवून दिला. मुनीर मरता मरता वाचला त्या प्रकारामधनं. त्यामुळे अतिशय प्रखर असे हल्ले आता सुरू झालेले आहेत आणि अमेरिकेने त्यांना जे मांडीवरती घेतलं होतं, ट्रम्प ट्रम्प हे पुन्हा एक वेगळंच रसायन आहे. आज ते तुमचे मित्र असतील, उद्या तुमचे शत्रू असतील, परवा तुम्हाला ते ओळखणार सुद्धा नाही, अशा प्रकारची वृत्ती असणारा हा सद्ग्रस्त आहे. तर त्यांनी पाकिस्तानची खूप भलामण चालवली होती. मुनीरला चहा प्यायला बोलवलं होतं, जेवायला बोलवलं होतं, आपण ते सगळं पाहिलेलं आहे. आता जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पाकिस्तान गुपचूपपणे आंतरखंडीय क्षेपणास्त्र डेव्हलप करतोय, रिसर्च करतोय, ज्याला इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक्स म्हणतात. आतापर्यंत पाकिस्तानची जी मिसाईल्स आहेत त्यातलं सर्वात चांगलं जे मिसाईल आहे ते आपण जर बघितलं तर 7,600 किलोमीटर एवढी त्याची रेंज आहे. म्हणजे पश्चिमेकडे सौदी अरेबियापर्यंत ते जाईल आणि पूर्वेकडे भारताचा अगदी पूर्व भाग इथपर्यंत ते सहजपणे पोहोचू शकतं. असंच ते डेव्हलप केलं होतं त्यांनी. त्यांची जी मिसाईल्स आहेत ती फतेह वगैरे काय त्यांची जी आहेत मिसाईल्स, त्यांची आहेत का उत्तर कोरियाने त्यांना दिली आहेत हा एक प्रश्नच आहे. परंतु याच्यापेक्षा जास्ती रेंज नाहीये. आता त्यांनी 13,000 ते 15,000 किलोमीटर पर्यंत जातील अशी मिसाईल डेव्हलप करायचं ठरवलंय आणि ही मिसाईल अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरती जाऊन पडू शकतात. आणि हे ऐकल्यानंतर मात्र ट्रम्प आणि त्यांची सगळी टीम खडबडून जागी झाली आहे की आपण हे काय करून बसलो. या पाकिस्तानला आपण जे गोंजारत होतो त्यांचे आता खायचे दात आता दिसायला लागले. दाखवायचे दात वेगळे होते, खायचे दात वेगळे होते. इकडे त्यांचा पारंपरिक मित्र जो चीन, त्यांनी पाकिस्तानला फटकारायला सुरुवात केली की तुम्ही पैसे आमच्याकडनं घेता, कर्ज आमच्याकडनं घेता आणि शस्त्रास्त्र अमेरिकेकडनं घेता, हे कसं? अमेरिकेने हाच प्रश्न त्यांना विचारलाय की तुम्ही पैसे आमच्याकडनं घेता आणि J-35 म्हणून जे चीनचं नवीन 6th जनरेशन फायटर विमान आहे ते तुम्ही घेताय, अशा बातम्या आल्या. बातम्या अशा होत्या आणि चीनच्या वर्तमानपत्रांमधून या बातम्या आल्या होत्या की चीननी ठरवलं होतं की पाकिस्तान इतका घनिष्ठ मित्र आहे की त्यांना 50% डिस्काउंट वरती आपण हे विमान विकायचं आहे. आता ह्याच्यात दोन गमती आहेत बरं का. एक म्हणजे या विमानाची अजून टेस्ट झालेलीच नाहीये. मग टेस्ट करण्याकरता पाकिस्तानचे पायलट मेले तर चीनला काही सोयीसुदक नाही, म्हणूनही हे द्यायचं असेल. आणि पाकिस्तान 50% डिस्काउंटचे तरी पैसे कुठनं देणार आहे? पैसे त्यांच्याकडे नाहीच आहेत. म्हणजे हे पैसे पुन्हा चीननीच पाकिस्तानला द्यायचे आहेत. हे बोलणं ऐकल्यानंतर अमेरिकेला संताप आला की तुम्ही आमची विमानं घेत नाही, पैसे आमच्याकडनं घेता आणि जाऊन चीनच्याकडनं शस्त्रास्त्र घेता. मग त्यांचा जो एक विनोदी माणूस त्यांनी संरक्षण मंत्री नेमलेला आहे, ख्वाजा आसिफ म्हणून, त्यांनी सांगून टाकलं की हे काही नाही हो, आम्ही अजिबात घेत नाहीये. आम्ही ते J-35 विमानमुळे अजिबात घेणारच नाहीये. या सगळ्या पत्रकारांनी मीडियानी रचलेल्या बातम्या आहेत. म्हणजे याच्या अगोदर एकदा जेव्हा तो सांगत होता की मीडियात जाऊन बघा, मीडियाने सांगितलेलं आहे, अमुक अमुक झालं, तेव्हा मीडिया त्याची लाडकी होती. आणि आता मीडियात बातम्या आल्या, आमचं आम्हाला मुळी घ्यायचंच नाहीये हे, असं सांगून तो मोकळा झालाय. म्हणजे चीन आणि अमेरिका या दोघांच्या टसलमध्ये, दोघांच्या संघर्षामध्ये पाकिस्तान आता दोन्ही बाजूनी भरडला जाईल हे जवळजवळ नक्की आहे. आणि हे होत असताना भारताने ऑपरेशन सिंदूरचा जर दुसरा भाग पुन्हा सुरू केला तर पाकिस्तानची आहे उरली सुरली हिंमत सुद्धा गळाटून जाणार आहे. आणि आपल्याला कदाचित येत्या 2 आठवड्यामध्येच दिसेल की पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान हा नवीन देश आकाराला येतोय. खैबर पख्तूनख्वा हा देश नाहीये, पण हा अफगाणिस्तानामध्ये जाऊन स्वतःला सामील करून घेईल. तालिबानचं सैन्य ऑलरेडी पाकिस्तानमध्ये घुसायला लागलेलं आहे. पाकिस्तानी सैनिकांना तिथनं पळ काढायला लागतोय. कुणी थांबत नाही चौक्यांवरती, पळून जात आहेत. कारण तालिबानचं म्हणणं आहे पाकिस्तान पुरेसा इस्लामी नाही, आम्हीच त्यांना इस्लामी करू. पण याच्या विरुद्ध आणखीन एक, याच्यावर वेगळं तालिबाननी एक विधान केलंय की तुम्ही, म्हणजे पाकिस्तान करता बरं का, की तुम्ही आतापर्यंत अमेरिकेशी मैत्री केली आणि आमच्या लोकांचे मुर्दे पाडले. आता आम्ही भारताशी मैत्री करणार आहोत, आम्ही भारताला आमच्या इथे तळ देणार आहोत, सैनिकी तळ, आणि मुर्दे तुमचे पडणार आहेत. तेव्हा सगळं आंतरराष्ट्रीय राजकारणाचं परिमाण आता सगळ्या बाजूने बदलत चाललेलं आहे. हा भाग मला आपल्या पुढे आणायचा आहे की याच्या पूर्वीचं आंतरराष्ट्रीय परिणाम आहे, अमेरिका काय करेल याच्यावरती होतं. आता भारत काय करेल, चीन भारताचा संघर्ष कसा आहे. चीन आता भारताशी संघर्ष मिटवायच्या प्रयत्नात आहे.
कैलास मानसरोवर यात्रा उगीच नाही सुरू झालेली. चीनला आता भारताशी भांडण नकोय, कारण त्याला तायवानचा घास गिळायचा आहे आणि तिथे अमेरिका त्याच्या विरोधात आहे. त्यामुळे भारत जर भारताशी आणखीन भांडण काढलं तर अमेरिका, भारत आणि जपान आणि UAE हे सगळे मिळून आपली गळेचेपी करतील याची त्यांना सार्थ भीती आहे. आणि तसं होण्याची शक्यता आहे, कारण परराष्ट्र मंत्री जयशंकर हे अमेरिकेला गेलेले आहेत क्वाडच्या मीटिंग करता. क्वाड हा जो संघ आहे तो युनायटेड अरब एमिरेट्स, जपान, अमेरिका आणि भारत यांनी मिळून तयार केलेला संघ आहे. आणि यांचा उद्देश एकच आहे की चीनचं हिंदी महासागरात आलेलं जे सगळं नैवल बळ आहे त्याला प्रतिकारक्षम तयार करायचं. चीनच्या नेव्हीची फुसकेपणा आता लक्षात आलेला आहे. मध्ये त्यांनी एक जपानच्या डिस्ट्रॉयरला चीनच्या समुद्रामध्ये घेरलं होतं आणि आदेश असे दिले होते की ते उडवून टाका. त्या डिस्ट्रॉयरनी आपल्या मिसाईल्स, त्यांच्याकडे जे मिसाईल्स होती त्यांनी ह्या चीनच्या 5-6 जहाजं उडवून टाकली. त्यामुळे चीनचं सगळं नाम बडे दर्शन खोटे आहे हे सगळं पुढे पुढे येत चाललंय. चीनने आता आणखी एक नवीन पंगा सुरू केलेला आहे की दलाई लामांचं आता 90 वर्षाचे ते 6 जुलैला होणार आहेत. त्यांना शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसाकरता. परंतु दलाई लामांचा उत्तराधिकारी निवडायचा तो चीनचं म्हणणं आहे आम्हीच निवडू. तुम्ही कशाला निवडलं? तुमचा संबंधच काय? तुम्ही कम्युनिस्ट पार्टी आहे. तुमचा देवावर सुद्धा विश्वास नाही, पुनर्जन्मावरही विश्वास नाही. दलाई लामांनी थडकावून सांगितलंय की हा जो निवडण्याची प्रक्रिया आहे ती आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहोत. चीनला इथे काहीही अधिकार नाहीये. तो एक संघर्ष आता पुढे यायचाच आहे. अमेरिकेने दलाई लामांच्या स्टेटमेंटला पूर्णपणे दुजोरा दर्शवलेला आहे. या सगळ्याचा अर्थ असा आहे की आता चीनला एकटं पाडण्याची नीती चालू आहे. पाकिस्तान तर कोणाच्या खिसगंटीत नाही, अमेरिकेला त्यांचा काही उपयोग नाही, चीनला त्यांचा काही उपयोग नाही. इराण सुद्धा पाकिस्तानला मारायला निघालेला आहे. या परिस्थितीमध्ये पाकिस्तानचे तुकडे होण्याखेरीज दुसरं काही आता भवितव्य त्यांचं असेल असं मला तरी वाटत नाही. फक्त मला अनेक श्रोते प्रश्न विचारतात, प्रेक्षक प्रश्न विचारतात की तुम्ही एवढं म्हणत असता अजून तुकडे झाले कसे नाही. एखादा देश मोडायचा ही जरा वेळखाऊ प्रक्रिया असते, त्याला जरा वेळ जायला लागतो. तो वेळ आपण त्यांना दिला पाहिजे. ते मोडणारे नक्कीच आहेत, कारण आज त्यांना पुरामध्ये ते बुडतायत. उद्या परत धरणाचे दरवाजे बंद केले की पाणी नाहीये आणि पाणी नसल्यामुळे शेती नाही, शेती नसल्यामुळे खाणं नाही, खाणं नसल्यामुळे लोक भुके कंगाल देशामध्ये अराजकता माजवायला तयार असतील. तेल नाहीये, कारण इंधन तेल त्यांना तर कोणीच देत नाहीये. सगळे म्हणतात हे फुकटे लोक आहेत, त्यांना काही इंधन तेल देण्याची गरज नाही. मग करायचं काय? गाढवं वापरायची, दुसरं काय? गाढवं सुद्धा नाही, तीच तर चीनला एक्सपोर्ट केली होती त्यांनी गेल्या वेळेला. आणि सर्वात शेवटी सांगायचं म्हणजे इम्रान खानचा जेलमध्येच मृत्यू घडवून आणण्याची शंका आणि असा आरोप त्याची बहीण अलिमा हिने केलेला आहे. आणि तिने सांगितलंय की मुनीर आणि त्याचे सगळे पित्ते हे जेलमध्येच इम्रान खानचा खून करणार आहेत, अशी मला खात्रीलायक बातमी मिळालेली आहे. ही ऐकल्यानंतर इम्रान खान, मला तो आवडो न आवडो, पाकिस्तान मधला सर्वात लोकप्रिय नेता इम्रान खानच आहे. त्याला तुम्ही जेलमध्ये टाकून ठेवलंय आणि आता त्याला जर मारला जेलमध्ये तर प्रचंड प्रमाणावर विध्वंस पाकिस्तानमध्ये, अराजकतेला पूर्णपणे सूट मिळेल आणि असा विध्वंस तयार होईल. पाकिस्तानमधनं लोक आणि जनरल्स ऑलरेडी पळ काढतायत, कारण तिथे त्यांना राहायचं नाहीये. मरतायत लोक, मरतायत मरू दे, लोकांची कोणालाही काळजी नाहीये. त्या 18 पर्यटकांचं आपण पाहिलं ना, एकालाही पडलेले नव्हते, मेले तर मेले, काय फरक पडतो. त्यामुळे हे सगळे स्वतःचा जीव वाचवायला आता पळायला बघतील. शहबाज शरीफ, नवाज शरीफ, झरदारी, बिलावल भुट्टो. तर बिलावल भुट्टोनी मध्ये आरडाओरडा सुरू केला होता की तुम्ही पंजाबचं पाणी थांबवलंय, त्याच्यानंतर आम्ही तिथे रक्त व्हायला देऊ. ते रक्त तुमचंच असणार आहे, कारण इथे कोणी, तुमची हिंमत नाही भारतात काही करायची. भारताने तुम्हाला सणकून हाणलेलं आहे आणि अजून सुद्धा हाणणार आहे, कारण तुम्ही स्वतः सांगितलं की आमचं सगळं भारताने जरी केलं तरी आम्ही भारताशी लढू, काश्मीर आम्हाला मुक्त करायचं आहे वगैरे. काश्मीर आता आहे तो मुक्त आहे, तुमच्या ताब्यात जो आहे गिलगित बाल्टिस्तान आणि POK, तो कधी मुक्त करताय ते बोला, असं भारताने त्यांना ठामपणे सांगितलंय. आणि सर्वात चांगली भूमिका जी भारताने घेतली आहे, तुमच्याकडनं एकही दहशतवादी हल्ला झाला तो तुम्ही स्टेट कडनं केला, तुमच्या दहशतवादी पोचलेल्या टोळ्यांकडनं केला, तरी आम्ही त्याला युद्ध समजून परवा तुम्हाला हाणलं तसंच तुम्हाला हाणू, हेच त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने. तेव्हा असं आता म्हणायला हरकत नाही की पाकिस्तानच्या विघटनाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. बलुचिस्तान हा अर्थात त्याचा पहिला उद्रेक असेल आणि त्याच्यानंतर आपल्याला दिसेल की खैबर पख्तूनख्वा हे सुद्धा पाकिस्तानचं गेल्यातच जमा आहे. आणि उरलेल्या जनतेला खायला नाही म्हटल्यानंतर सिंध सुद्धा वेगळं व्हायला बघेल. एक पूर्व पंजाब जो आहे तेवढाच शिल्लक राहील, पण तोही शिल्लक राहणार त्याला काही अर्थ नाही, कारण पाण्यावरती त्याच्या पूर्व पंजाबची दादागिरी सगळी पाण्यावरती होती. पाणीच जर भारताने थांबवलं तर जातील कुठे? आपल्या इथले काही तज्ज्ञ म्हणत होते पाणी असं थांबवता येत नाही. त्यांनी आता बघावं तिथे काय चाललंय. नद्या आयदर पूर्ण कोरड्या पडतात किंवा पूर एवढा येतो की वाहून जातं पाणी आणि लोकांचे प्राणही त्याबरोबर घेऊन जातं.
अशी सगळी तिथे प्रलयाची चिन्ह आपल्याला पाकिस्तानमध्ये दिसत आहेत. त्या प्रलयातनं पाकिस्तान सावरेल अशी शक्यता तर शून्यच आहे. तिथे जी काही काम करण्यासारखी माणसं होती ती ऑलरेडी पळून गेलेली आहेत. उरलेले लोक फक्त कट्टरवादी लोक आहेत, दहशतवादी लोक आहेत आणि खायला काय आणि धरणीला भार अशीच त्यांची प्रजा असणार आहे. तेव्हा शक्य तितक्या लवकर त्या देशाचं विघटन हो अशी शुभेच्छा वर्तून मी हा व्हिडिओ थांबवतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपले कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ द्या. आपल्या कमेंट्स आम्ही आवर्जून वाचतो. प्रत्येक वेळेला त्याचा उल्लेख करता येत नाही. विलास डोंगऱ्यांनी लिहिलं होतं की तुम्ही आमच्या कमेंटचा उल्लेख केला तर फार छान वाटेल. विलासजी बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण व्हिडिओची लांबी फार वाढवता येत नाही, कारण लोकांना हल्ली 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ पाहिला म्हणजे खूप झालं असं वाटतं. म्हणून पण एखादा व्हिडिओ मी केवळ कमेंट्सचा त्याला उत्तर देण्याकरता करण्याचा आमचा विचार आहे. लवकरच तोही व्हिडिओ आम्ही करू. तोपर्यंत सगळेजण खुश राहा, आनंदात राहा, शांती सुखाचा अनुभव घ्या. जय हिंद आणि नमस्कार आणि धन्यवाद.